अथांग, अद्भुत, अफाट विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, तंत्रज्ञानाच्या भरारीपासून ते निसर्गाच्या अद्भुत किमयांपर्यंत, काय रंजक आणि काय धक्कादायक विश्वात नेमकं काय घडतंय, जगभरातील अशाच वेगवान बातम्यांचा आढावा घेऊयात विश्वसंचार या आमच्या स्पेशल बातमीपत्रामधून। आपण आजवर 2 पायांवर चालणारे, 4 पायांवर धावणारे किंवा चाकांवर फिरणारे रोबो पाहिले आहेत, पण जरा विचार करा, जर एका रोबोला तब्बल 20 पाय असतील, त्याला पुढची किंवा मागची अशी कोणतीही बाजू नसेल आणि तो कोणत्याही दिशेला तितक्याच वेगाने धावू शकत असेल तर ऐकायला नक्कीच अजब वाटतंय ना। पण ड्यूक युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी असाच एक चमत्कार करून दाखवलाय। रोबोटिक्सच्या दुनियेमध्ये क्रांती घडवणाऱ्या या 20 पायांच्या अनोख्या रोबोबद्दल जाणून घेऊयात। रोबो म्हटलं की आपल्याला माणूस किंवा प्राण्यांसारखा चेहरा, हातपाय असणारी आकृती डोळ्यांच्या समोर येते, पण शास्त्रज्ञांनी आता हा पारंपरिक दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकलाय। ड्यूक युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सी अर्चिन या गोल काटेरी सागरी जीवापासून प्रेरणा घेऊन चक्क 20 पाय असलेला एक अजब रोबो तयार केलाय, ज्याचं नाव आहे आर्गस। या रोबोला पुढची किंवा मागची अशी कोणतीही ठराविक बाजू नाही। त्याच्या गोल शरीरातून 20 आकुंचन प्रसरण पावणारे पाय बाहेर पडतात आणि विशेष म्हणजे प्रत्येक पायाच्या टोकावर एक डेप्थ कॅमेरा बसवलेला आहे। त्यामुळे हा रोबो एकाच वेळी सर्व दिशांना पाहू शकतो आणि कोणत्याही बाजूला सहजपणे हालचाल करू शकतो। धक्का बसला किंवा टक्कर झाली तरी स्वतःचा तोल सांभाळण्यास आर्गस एकदम पटाईत आहे। खडकाळ रस्ते, दुर्गम भाग, अगदी भिंतीवर चढणं त्याला सहज शक्य आहे। इतकंच नाही तर तो स्वतः सोबत सुमारे 4 ते 5 किलो वजनाचं सामानही वाहून नेऊ शकतो। 27 मे रोजी सायन्स रोबोटिक्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेलं हे संशोधन भविष्यातील रोबोटिक तंत्रज्ञानाला एक संपूर्ण नवीन आणि क्रांतिकारी दिशा देणार यात शंका नाही। विचार करा, जर तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना भेटायला जायचं असेल तर तुम्ही नेमकं काय निवडाल? एसटी, ट्रेन की स्वतःची कार? पण जगात एक असाही देश आहे जिथले लोक नातेवाईकांकडे जाण्यासाठी कारची चावी नाही तर थेट स्वतःच्या विमानाचं स्टीअरिंग हातात घेतायत। होय, अगदी खेड्यापाड्यांपर्यंत पसरलेलं तब्बल 16,000 विमानतळाचं जाळं आणि कारऐवजी विमानानं प्रवास करणारी ही माणसं। तर हा अनोखा देश नेमका कोणता आहे आणि काय आहे त्यामागचं रंजक कारण पाहूयात। जगात जर कमीत कमी वेळेत लांबचा प्रवास करायचा असेल तर विमान प्रवासालाच उत्तम पर्याय मानला जातो। पण तुम्हाला माहित आहे का, जगात असा एक देश आहे जिथे तब्बल 16,000हून अधिक विमानतळ आहेत। होय, हा देश दुसरा तिसरा कुणी नसून अमेरिका आहे। अमेरिकेमध्ये लहान मोठ्या शहरांपासून ते थेट खेड्यापाड्यांपर्यंत विमानतळांचे अफाट जाळे विणले गेलेत। CIA अहवालानुसार अमेरिकेमध्ये एकूण 16,116 विमानतळ आहेत। इथे विमानतळांची संख्या इतकी प्रचंड आहे की लोक आपल्या नातेवाईकांना भेटायला जाण्यासाठी किंवा रोजच्या प्रवासासाठी कारऐवजी स्वतःच्या खासगी विमानाला प्राधान्य देतात। व्यापार, लष्करी कारणं आणि वेळेची बचत यामुळे अमेरिकेनं हे जाळं निर्माण केलंय। त्यामुळेच रस्ते आणि रेल्वेचं उत्तम नेटवर्क असूनही अमेरिकेत खासगी जेट आणि हेलिकॉप्टरनं प्रवास करणं ही अतिशय सामान्य गोष्ट मानली जाते। एका राणीचं थडगं आणि त्या भोवती विखुरलेले 25 सांगाडी। स्पेनच्या बार्सिलोनामध्ये 14व्या शतकातील एका मठात पुरातत्व शास्त्रज्ञांना अत्यंत धक्कादायक असा शोध लागलाय। राजे जेम्स द्वितीय यांच्या पत्नी राणी एलिसेंडा यांच्या थडग्याच्या बाजूला अशा काही लोकांचे सांगाडे सापडलेले आहेत ज्यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती। एका देशाच्या राणीला अत्यंत साधेपणानं नेमकं का दफन करण्यात आलं होतं आणि या सांगाड्यामागे नेमकं कोणतं रहस्य दडलंय जाणून घेऊयात। स्पेनमधील बार्सिलोना येथील 14व्या शतकातील प्रसिद्ध रॉयल मॉनेस्ट्री ऑफ सांता मारिया पेड्राल बेस या मठात पुरातत्व शास्त्रज्ञांना उत्खननाच्या दरम्यान एक धक्कादायक आणि ऐतिहासिक शोध लागलाय। मठातील 8 थडगी उघडली असता त्यात तब्बल 25 मानवी सांगाडे सापडले असून यामध्ये अरागॉन आणि व्हॅलेन्सियाचे राजे जेम्स द्वितीय यांच्या पत्नी राणी एलिसेंडा ऑफ मोन्काडा यांच्या अस्थींचाही समावेश आहे।
कल्चर इन्स्टिट्यूट ऑफ बार्सिलोनानं 28 मे रोजी या शोधकार्याची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली. एका साम्राज्याची राणी असूनही एलिसेंडा यांना अत्यंत साध्या कपड्यांमध्ये एका छोट्या लाकडी पेटीमध्ये दफन करण्यात आलं होतं. राणीच्या सहकाऱ्यांच्या थडग्यांमध्ये काही धक्कादायक सांगाडे सापडल्यात, ज्यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. यात चाकू भोसकून हत्या केल्याच्या पुरुषांचे सांगाडे आणि गरोदरपणाच्या मध्यातच मृत्यू झालेल्या एका महिलेच्या सांगाड्याचा समावेश आहे. 1326 मध्ये स्थापन झालेल्या या पेड्राल्बेस मठाच्या 700व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हे संशोधन करण्यात आलं. राणी एलिसेंडा यांनी आपल्या आजारी पतीच्या काळात कॅथलिक संन्यासिनींसाठी या मठाची स्थापना केली होती आणि पतीच्या निधनानंतर त्या 1364 मध्ये मृत्यूपर्यंत येथेच राहिल्या. राणी एलिसेंडा यांनी वयाच्या 30व्या वर्षी 55 वर्षाचे राजे जेम्स द्वितीय यांच्याशी विवाह केला होता. राजाच्या मृत्यूनंतर त्यांनी राजवैभवाचा त्याग करून मठाच्या शेजारी अत्यंत साधं जीवन जगणं पसंत केलं होतं आणि या उत्खननामुळे 14व्या शतकातील महिला संन्यासी समुदाय आणि राजघराण्याच्या अनेक रहस्यमय पैलूंवर प्रकाश पडणार आहे. आकाशात अचानक उठलेला आगीचा प्रचंड डोंब, कित्येक किलोमीटर दूरपर्यंत हादरलेली जमीन आणि काही सेकंदातच खाक झालेलं अब्जावधी रुपयांचं महाकाय रॉकेट. होय, अमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांच्या न्यू ग्लेन रॉकेटचा फ्लोरिडामध्ये काळजाचा थरकाप उडवणारा स्फोट झालाय. अमेरिकेच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा स्फोट मानला जातोय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नासानं ज्या चंद्र मोहिमेची घोषणा केली होती, त्या मोहिमेची स्वप्न या स्फोटामुळे एका झटक्यात धुसर झाली आहेत. तर नेमका हा घातपात आहे की तांत्रिक बिघाड, जाणून घेऊयात. फ्लोरिडाच्या कॅप कॅनबेरा स्पेस फोर्स स्टेशनवर रात्रीच्या दरम्यान एक थरारक आणि भयानक दुर्घटना घडली. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीच्या 321 फूट उंच महाकाय न्यू ग्लेन रॉकेटचा हॉटफायर चाचणी दरम्यान भीषण स्फोट झाला. चाचणी सुरू झाल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच रॉकेटचे रूपांतर एका महाकाय आगीच्या गोळ्यात झाले. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा केशरी प्रकाश चक्क 280 किलोमीटर दूर असलेल्या सारासोटा शहरातूनही स्पष्ट दिसत होता. गेल्या 50 वर्षातील हा सगळ्यात मोठा रॉकेट स्फोट मानला जात असून त्यामुळे लॉन्चपॅडचे प्रचंड नुकसानही झाले. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाहीये. हा स्फोट नासाच्या चंद्र मोहिमेसाठी एक खूप मोठा धक्का मानला जातोय. विशेष म्हणजे या दुर्घटनेच्या अवघ्या 2 दिवसांपूर्वीच नासानं चंद्रावर कायमस्वरूपी तळ ठोकण्याची आपली नवी मोहीम जाहीर केली होती आणि याचे कंत्राट ब्लू ओरिजिनला दिले होते. या मोहिमेत न्यू ग्लेन रॉकेटच्या मदतीनं मून बेस 1 हे साहित्य चंद्रावर पाठवले जाणार आहेत. 2028च्या आर्टेमिस स्टार या मोहिमेसाठी जेफ बेझोस यांची ब्लू ओरिजिन आणि एलॉन मस्क यांची स्पेसएक्स एकमेकांच्या समोर उभ्या असतानाच हा अपघात घडलेला आहे. प्राथमिक अंदाजानुसार रॉकेटच्या पहिल्या टप्प्यातील 7 BE-4 लिक्विड मिथेन इंजिनांमध्ये बिघाड झाल्यानं हा स्फोट झाला असावा. अपघात घडल्यानंतर जेफ बेझोस यांनी एक्सवर प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे की सगळे कर्मचारी सुरक्षित आहेत. स्फोटाचे कारण शोधण्याचं काम सध्या सुरू असून झालेले नुकसान भरून काढून आम्ही लवकरच पुन्हा भरारी घेऊ, असं त्यांनी म्हटलं. या अनपेक्षित संकटामुळे नासाच्या अंतराळ स्वप्नांवर आता अनिश्चिततेचं सावट पसरलंय. साता समुद्रापार घडणारी एक छोटीशी हालचाल तुमच्या आमच्या आयुष्यावर आणि खिशावर नेमका कसा परिणाम करते हेच आपण आजच्या विश्वसंचारमध्ये अनुभवलंय. जगभरातील घडामोडींचा हा वेगवान प्रवास असाच सुरू राहणार आहे. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार, कारण जगाचा प्रवास कधी थांबत नाही.